ठेवणाऱ्या प्रत्येकाची वेगवेगळी. तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर माझ्याकडं टमाटा सॉसच्या मोठ्या बाटल्या आहेत काचेच्या, हॉटेलच्या शिल्लक खूप आहेत. तर मी प्रत्येकाची जिरे ओवा हे ते भरते बारीक वस्तू. तर चला म्हणलं आता कच्चे मसाले संपले होते, म्हणलं मी काय करते एकदाच पावडर करून ठेवते प्रत्येकाची. तर ह्या पाय जिरं ओवा सोप, पुन्हा हे विलायची काळी मिरे असे भरपूर सगळे ओवा हे सगळ्यात मग मी असं एक 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 मिक्सरमधून काढले आणि ह्या पूर्ण आता ही विलायची पण भरपूर अशी सगळ्या वेगवेगळ्या मी वाटीमध्ये मसाले तयार काढून मिक्सरमधून ठेवलेले आहेत. तर विलायची काय पटकन बारीक झाली ना तर तिला डबल मी बारीक केली, कारण साल असेल त्याचे साल पण काढले बाजूला, त्याच्यासहित पावडर केली. आणि ह्या प्रत्येक अशा तुम्हाला 5-6 वाट्या दिसत असेल, प्रत्येक वाट्यामध्ये ठेवले, कारण मला काचेच्या बरण्यात छोट्या भरायच्या अगोदर मला बरण्या घासा धुवायच्या होत्या. पण म्हणलं चला हे मिक्सरमधून काढलं ना, काढल्याबरोबर बरण्यात नाही भरायचं कधी बी, कारण ते थोडंसं गरम झालं असं बरण्याचं भरलं ना तर सरदल्यासारखं घाम येतो, त्यामुळे थोडंसं हवेला ठेवायचं. तर ह्या विलायची पण प्लेटमध्ये काढली पूर्ण वाट्याने. आणि काळे मिरे माझ्याकडं थोडीशी होती म्हणून मी थोडीशी पावडर केली, बघूत म्हणलं नंतर आणल्यानंतर करून. तर ह्या सगळं पूर्ण अशा सगळं म्हणजे जिरे ओवा सोप म्हणजे सगळं काय सामान, दालचिनीची केली, लवंग केली, सगळं केलं. आणि शेवटी मग गरम मसाला तयार करायचा होता. त्या खडे मसाले जे आहेत ना पूर्ण, तर सगळे मी हे काय केलं एकत्र थोडं करून त्याच्या वाटीभर गरम मसाला केला, कारण भाजीला यायला टाकायला. बाकीचे वेगवेगळे केले, सगळ्या खडे मसाला म्हणून एकत्र केलं हे. आणि हे मसाले नाही का म्हणजे मी कुठलेच भाजले नाहीत, कच्चे मसाले, कारण उन्हाळा दिवस आपोआपच ते सरदले नसतात काय नसतात. त्यानंतर तयार केल्याच्यानंतर म्हणलं चला म्हणलं मी काय केलं, ह्या बरण्याच्या आहेत ना छोट्या ते चांगलं स्वच्छ बेसिनमध्ये धुतल्या घासल्या आणि लगेच सुती कपड्यानं कोरड्या केल्या. म्हणलं फॅन खाली आणि गरमीच्या दिवसात मला लगेच वाळतात. तर ह्या पूर्ण एक सगळ्या पुसून घासून केला, सुती कपड्यावर ठेवल्या. सगळ्या घासायच्या झाल्यानंतर हे डब्यात कुठं मेन कपड्यात ठेवा, कुठं पुडीत ठेवा, लवकर सापडत नाही घाईच्या वेळेला. त्यामुळे असं काय केलं काचेच्या बाटलीत. तर ह्या दालचिनी हे सगळे खडे मसाले असे. आणि ह्या छोट्या भरणीमध्ये जर आपल्याला काही पुलावा काही खडे वापरायचे असले ना तर ह्या अशा मग बरण्या केलेल्या आहेत. पटकन बाहेरून पण दिसतात आणि सापडतात पण असं व्यवस्थित ठेवल्यावर. आणि ते डब्यात कागदाने बांधून ठेवतो, हुडकायला वेळ जातो, सापडत नाही लवकर, मग घाई गोंधळ चिडाचिड होते. त्या खडे मसाले पूर्ण अशा बरण्याने ठेवलेले आणि बारीक केलेले पावडर अशा ठेवलेले, कुठल्या ठराविक भाज्याला याला टाकायचं असली तर. आणि विलायची पावडर पण करून ठेवलेले. तर मंडळी नाही का असं जर करून ठेवलं नाही तर वेळेची बचत पटकन सापडते, चिडचिड होत नाही. आणि इकडं सुंठ पावडर पण मी करून ठेवलेले. हे तुम्ही तर मागं पाहिलेली ते सुंठ पावडर, आपली अद्रक वाळून अद्रकची पावडर, आणि इकडे मागं ही सुंठ पण तयार. तर असं जे व्यवस्थित ठेवलं ना तर वेळेची बचत झटपट होते. आणि तुम्ही पण असं करून व्यवस्थित ठेवलं ना तर त्या पद्धतीने मसाले बारीक तयार करून ठेवा, तुमचा वेळ पण वाचल आणि झटपट अशी तुमची भाजी रेसिपी तयार होईल. कसा वाटला आजचा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला जरूर कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, आमची सह्याद्री चॅनलला, तर नक्की शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.